मी संदीप ढवळे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. ज्या रायगडावरती तुम्ही आलात, खरं तर म्हटलं पाहिजे की जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी रायगडाची वारी केली पाहिजे आणि येऊन छत्रपतींच्या सिंहासनासमोर आणि समाधीसमोर येऊन नतमस्तक व्हायला पाहिजे, मानाचा मुजरा झाला पाहिजे. म्हणून तर कवी भूषण म्हटले होते कि काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर मेरे शिवराई न होते तो आज सुन्नत ये सबकी होती. तसं विसरण्या पाहिजे त्या राष्ट्रमाता राजमाता श्री जिजाऊ महासाहेबांना की धन्य जिजाऊ, तुम्ही जर का जन्माला आला नसता तर नसते दिसल्या अंगणामधली तुळस, आणि राजा आपण जर जन्माला आला नसता तर नसते दिसले आज मंदिरावरचे उंच उंच ते कळस. अशी मुघलांनी या महाराष्ट्र देशाची अवस्था करून ठेवली होती. परंतु याच्यापासून पालनहार, याच्यापासून संरक्षण करण्याकरता 19 फेब्रुवारी 1630ला महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झाला. आणि ज्या पवित्र पुण्यभूमीत तुम्ही आलात या रायगडाने पाहिला नुकताच त्याचा सोहळा झाला. 6 जून 1674चा दिवस महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याच ठिकाणी झाला. आणि जो नको पाहायला पाहिजे होता तो दिवस देखील याच रायगडाच्या पदरी पडला की महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. महाराजांनी आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680ला याच ठिकाणी राहत्या राजवाड्यामध्ये सोडला. सन इसवी सन 1656ला हा किल्ला छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकला. तेव्हा स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड. मग महाराजांनी राजगड सोडला आणि आपल्या रायगडाला राजधानी का निवडली हा अनेकांना पडणारा प्रश्न. तर आपला रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला. आता कोकणामध्ये वसला असला दर्या किनाऱ्याजवळ समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यात येतं. जसं की आज इंडियन नेव्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. म्हणजे दर्यावर रक्षण कसं करायचं हे आपल्या राजाने 400 वर्षापूर्वी शिकवलं. शिवाय रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झाले की या रायगडाला 4ही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेढलेले. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झाली नाही, टच झाली नाही. रायगड हा शिवलिंगासारखा, रायगड हा कमळाच्या कळीसारखा स्वतंत्र किल्ला आहे, स्वतंत्र डोंगर आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये काळ, सावित्री, गांधारी 3 नद्याने रायगडाला वेढलेले आहे. या रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 2851 फूट आहे, जे की पायथ्यापासून वरती आलो हे 1350 फूट 870 मीटरवरती आपण उभे आहोत. या रायगडाला काही शुभक्त असते ते पूर्णतः प्रदक्षिणा म्हणतात. ही पूर्ण प्रदक्षिणा 16 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा. रायगड जो वरती पसरलाय 1200 एकरमध्ये पसरलाय, 100 एकरमध्ये फक्त वास्तू आहे इमारतीत. रायगडाला तुम्ही पायी येण्याचं ठरवलं तर 2000 पायऱ्या, 3.5 किलोमीटरचं अंतर आहे, 1.5-2 तास लागतात वरती येण्याकरता. 96 झालेला प्रकल्प पुण्यामधील जोग कंपनीच्या साहाय्याने केवळ 4 मिनिटांमध्ये आपण गडावरती आलो. ह्या 128 पायऱ्या चढून ज्या दरवाजाच्या समोर आपण उभे आहोत हा आहे मेना गेट. समोरचा आहे मेना गेट. महाराजांच्या राण्यावर राजगातील स्त्रिया यांचा या ठिकाणी बागबगीचा होता आणि या बाग बगीच्यामध्ये फिराल त्या मेण्यामधून ये जा करत असत, म्हणून याला मेना गेट असं म्हटलं होतं. आता इथून पुढे आपण एक एक स्पॉटची माहिती घेत पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.